छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया। मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे। या सगळ्या कलांमध्ये आतापर्यंत 5 महानगरपालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। महत्वाच्या या सगळ्या महानगरपालिका मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर। तर भाजप आणि शिंदे आता अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल। या ठिकाणी 45 जागांवर भाजप आणि शिंदे, ठाकरे बंधू 25 जागांवर, राष्ट्रवादी 1 जागेवर आणि काँग्रेस आणि वंचित 7 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईतलं हे चित्र आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया। भाजप 35 जागांवर आघाडीवर, शिवसेना 13 जागांवर आघाडीवर। महायुतीमध्ये ठाकरेंकडनं आतापर्यंतचे कल चालले तर महायुती आणि ठाकरेंमध्ये 20 जागांचं आता सध्या अंतर पाहायला मिळतं। महायुती आणि ठाकरेहून 20 जागांवर पुढे आहे। काँग्रेसचे 6 उमेदवार या ठिकाणी पुढे आहेत। तर महायुती ही ठाकरेंपेक्षा 20 जागांहून पुढे आहे। म्हणजेच आता अर्धशतकाच्या जवळपास त्या ठिकाणी महायुती पोहोचलेली आहे कलांमध्ये। तर पुण्यामध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे। 32 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी 14, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर। तर पुण्यामध्ये भाजपची मोठी मुसंडी आहे। 32 जागांवर आघाडी पुण्यात भाजपनं घेतलेली आहे। पाठोपाठ राष्ट्रवादी 14, शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे। तर हे चित्र बघी आलेली आहे। भाजप 32 जागांवर आघाडीवर, शिवसेना 2, तर एकत्रितपणे लढणारे ठाकरे बंधू आणि काँग्रेस या ठिकाणी 2 जागांवर, राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि शिंदे आता 48 जागांवर आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष मुकेश शहाणे हे आघाडीवर आहेत। ही महत्वाची अपडेट आहे। नाशिक मधली प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष मुकेश शहाणे हे आघाडीवर आहेत। अत्यंत महत्वाचा असा प्रभाग नाशिक मधला मुकेश शहाणे जे अपक्ष आहेत ते आघाडीवर आहेत। भाजपाकडनं तिकीट न मिळाल्यामुळे मुकेश शहाणे या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि ते इथून आघाडीवर आहेत। कोल्हापूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर। कोल्हापुरात काँग्रेस 12 आणि भाजप 10 ठिकाणी आघाडीवर आहे। तर कोल्हापूर अत्यंत महत्वाचं, भाजप आणि काँग्रेस यांच्यात इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते। अगदी सतेज पाटील आणि त्यानंतर भाजपमधून धनंजय महाडिकांपासून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ या सगळ्यांमध्ये खरं तर प्रतिष्ठेची लढत आहे। कोल्हापूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। कोल्हापूरच्या महानगरपालिकेत काय घडतंय? काँग्रेस 12, भाजप 10 ठिकाणी आघाडीवर आहे। तर मुंबईमध्ये 90 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। भाजप आणि शिंदे 50 म्हणजे अर्धशतक केलेलं आहे भाजप आणि शिंदेच्या युतीनं। तर ठाकरे बंधू अद्यापही त्या अर्धशतकापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। भाजप 35, शिवसेना 15, मनसे 4 या ठिकाणी भाजप आणि शिंदे 50 वर तर ठाकरे बंधू 25 वर म्हणजे दुप्पट जागांवर सध्या भाजप आणि शिंदे यांची युती आघाडीवर आहे। यात मोठी ब्रेकिंग ती म्हणजे महायुती